म्हणतात की मी इथं जाऊन आता एवढं एवढं देऊन आलो की झालं माझं काम संपलंय. सौदेबाजी चालू आहे का देवाबरोबर? नाही. आणि त्यांना देव पावणार तरी आहे का? नाही. तेवढ्या आर्ततेनं ती हाक असली पाहिजे, तुमच्या मनामध्ये तो भाव तेवढा असला पाहिजे, तेव्हा ती देवता तुम्हाला सहाय्यतेला येते. आणि म्हणून इथं असा रोल होतं की देवता त्यावेळीच सहाय्यतेला काय येते. बरं तुमचं पूर्व ऋणानं बंद असतील देवाशी, तुम्ही मागच्या जन्मात खूप भक्ती केली, आता तुम्ही जन्माला आला, सदन कुटुंबात जन्माला आला, तुम्ही देवाला विसरलाही कदाचित, ओके, बरोबर. तरी पण तुमचं कर्माच्या हिशोबाने मागच्या वेळच्या भक्तीनुसार सगळं चांगलं चालू आहे. पण कदाचित देवाला तुम्हाला परत तुमचे जे ऋणानुबंध देवाशी जोडलेले आहेत त्याच्यातून देव तुमच्याशी परत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्यासाठी तुम्हाला काही अडचणी दिल्या जातात, मुद्दामून तुम्हाला काही अडचणी दिल्या जातात. त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी तुमची सगळीकडे फरफट होते आणि मग शेवटी कुठल्या तरी माध्यमातून तुम्ही त्या देवतेच्या जवळ जाता आणि तुम्ही त्या देवतेला परत त्याच समर्पित भावानं तुम्ही त्या देवतेला हाक मारता. माझ्या अशा अशा गोष्टी पूर्ण होऊ द्यात देवता, म्हणून तुम्ही हे करायला लागता. तुम्ही त्यासाठी काही भक्तीचे एफर्ट्स घेता, म्हणजे कर्मकांडाचे एफर्ट्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ की माझ्या आयुष्यात घडलेली अशी घटना आहे की मला एक साधे उपाय सिंपल सांगितले होते की तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फक्त गुरुवारी पिवळं फूल, पिवळं वस्त्र किंवा पिवळी डाळ असं काही पिवळी वस्तू घेऊन तुम्हाला भगवंताच्या इथं जायचं आहे, हाती ठेवायचे, मनोभावे प्रार्थना करायची आहे